जेवता जेवता दारात कावळा आलाय. जेवायला बसला, भात वरण तूप काय असेल त्याला लावलेलं कचून खालाय आणि दारात कावळा बसला. आता हाताचं सगळं त्याचं दुसरं एक कारण, परावियामान हरिती तयाच्या पूर्वजा नरक प्राप्ती. दुसऱ्याचा स्वामीजी जो सन्मान हरण करतात का त्यांच्या पूर्वजाला नरक प्राप्ती असते. म्हणून एखाद्याचा सन्मान आपण हरण करायचा नाही. विठाला विठाला याच्या पुढचं प्रमाण, नुसत्या हाती नुठवी काग दाम तर करीतच नाही. जेवता जेवता दारात कावळा आलाय. जेवायला बसला, भात वरण तूप काय असेल त्याला लावलेलं कचून खालाय आणि दारात कावळा बसला. आता हाताचं सगळे बोट चोकल्यावर कावळ्याला हट म्हणायला पाहिजे ना. ते म्हणलं नको भाऊ, एखादा कण उडून गेला त्यानं खाल्ला तो. हाताचा कण उडू, उष्ट्या हाते नुटवी कागा, म्हणजे उष्ट्या हातानं कावळ्याला सुद्धा उठीत नाहीत असे काही कावळे आहेत. आणि ह्या कावळ्याला पण आम्हाला म्हणावं लागतंय माननीय आदरणीय. नरकाला जाशील तू कीर्तनकार, नरकात पडशील नरकात. विठाला विठाला. एक जण म्हणला मारुतीरायाच्या दरबारात लक्ष्मी सरस्वती कुठून आणली. मागच्या काळातला एक संदर्भ इंद्रजिताचा पहा. इंद्रजिताने 6 याग केले, त्याच्यापैकी एक याग केला सरस्वती याग. स्वामीजी सरस्वती याग केला. सरस्वती याग केल्याच्या नंतर इतकी सरस्वती प्रसन्न झाली भाऊ, तर युद्ध प्रसंगाच्या वेळेला या सरस्वतीच्या कृपेने इंद्राला अग्नीतून रथ येणार होता. कृपा सरस्वतीची अर्जुन बुवा, सरस्वतीची कृपा. अग्नीतून रथ, अग्नीतून. पण एक सांगू, त्या अग्नीवर मात केली मारुतीरायानं आणि रथ मोडून टाकला. म्हणजे सरस्वती सुद्धा हवालदिर. मारुतीरायाच्या पायापुढं सरस्वती सुद्धा हवालदिर. आता राहिला लक्ष्मीचा प्रसंग. महाराज हरपलेली लक्ष्मी, सीता कोणाचा अवतार? लक्ष्मीचा. हरवलेली लक्ष्मी मालकाला भेटून द्यायचं काम कोणी केलं? पंढरनाथ बुवा या मालकानं. म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती जिथं कायम आहेत आणि या दोघींच्या बळावर कायम स्वरूपी अन्नपूर्णेचं इथं काम ज्यानं जिंकलं त्याला नर म्हणतात. आता अभंगावर येतो स्वामीजी, काम ज्यानं जिंकलाय का त्याला नर म्हणतात. इथं बसलेल्या सगळ्यांना सांगतोय, स्वामीजी सारखे कपडे घातल्यावरच काम जिंकत आहे तू, हे डोक्यातलं काढून टाका. हे तर आगळे वेगळे आहेत, हे पहिल्या वर्गात आहेत. आपण सुद्धा काम जिंकू शकतो. ब्रह्मचारी आणि संन्याशाच्या पारड्यात आपल्याला सुद्धा बसायचा अधिकार आहे. पण तसं केल्यावर ते समान तसं राहावं लागेल. आता स्वामीजी किती उंच आहेत आपल्याला काय ते शिखर गाठता येत नाही. पण आमच्यातली लोक सुद्धा तुमच्या बाजूला बसू शकतात. इतका अधिकार जर जोपासला तर मग तो नराची यादीत येऊ शकतो. श्री गुरु वैकुंठवासी नामनिष्ठ साहेबराव महाराज शिष्यत्व स्वीकारलं. गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींचं नाव श्री गुरु साहेबराव महाराज वैकुंठवासी आहेत. ज्ञानोबारायच्या नंतर ज्ञानोबाराय कोण? तर श्री गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर. ज्यांनी ज्यांनी गुरुजीचं दर्शन घेतलं त्यांनी छाती ठोकून सांगायचं, मी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या पाया पडलो. छाती ठोकून सांगा, छाती ठोकून. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण येव श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तुते. काय आगळं वेगळं टोक. ठीक आहे, हे तुम्ही आम्ही नमस्कार करू नवल नाही भाऊ. ज्या शास्त्रीचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येत होती, सरस्वती राजराजेश्वर शास्त्री, राजराजेश्वर शास्त्री गुरुजींच्या चरणावर लोटांगण घालत होते. गुरुजी सापडत नव्हते आणि एके दिवशी 2:30-3 वाजता गुरुजी बहिर्दिशेला निघाले, म्हणजे लघुशंके करता निघाले. आणि ते शास्त्री त्यांचं पूजापाठ करून कुठंतरी परगावी होते. ते आले, सांगितलं आपल्याकडं कसला प्रकाश आहे? तर घरच्यांनी सांगितलं काय नाही, 1-2 दिवे शिल्लक राहिले. अरे ज्योतिर्मय तो प्रकाश. हा जो प्रकाश तो ज्योतीचा प्रकाश नाही, हा ज्ञानाचा, सिद्धतेचा, सात्विकतेचा,
आचरणाचा प्रकाश आपल्याकडे पडलाय. असं कोण मुक्कामाला आहे? त्या बैठकीत एक व्यक्ती झोपलेली म्हणजे. पाहिलं दुरून तर नुकतेच उठले होते. त्यावेळेला गुरुजींना चांगल्या प्रतीचं चालता येत होतं आणि गुरुजी चालत 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 बहिर्दिशेला बाथरूम दिशेकडे निघाले. आणि त्यावेळेला राजराजेश्वर शास्त्रीनं गुरुजीचा तेजाचा पुरुषार्थ पाहिला आणि राजराजेश्वर शास्त्री लघुशंकेला जाताना लोटांगण घालतात. ते गुरुजी आपल्या जिल्ह्यात. पण कधी काय होतं माहितीये का? ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. इतके अधिकारी महात्मे आपल्या जिल्ह्यात स्वामीजी जन्माला येऊन बी ह्या शेळ्यासारखं वागत आहेत. माझं मत आहे आपण फार मोठ्या तत्वातली लोक आहेत. ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सूत्र ज्या जिल्ह्यात हालतं त्या जिल्ह्यातल्या माणसांनी हिवराचा अभ्यासरामाचा पाला नाही खाला पाहिजे. है का नाही? चांगलं खाल पाहिजे. विठाला विठाला श्री गुरु रंगनाथ गुरुजींचं शिष्यत्व पत्करलं भाऊ. वैकुंठवासी साहेबराव महाराज. लग्न झालं. लग्न करण्याची इच्छा नव्हती पण लग्न झालं. लग्नाची इच्छा कधी संपली माहितीये का? एकाच दर्शनात. वाळवंटात कीर्तन ऐकलं. वाळवंटात कीर्तन ऐकलं. कीर्तनात स्वामीजी दर्शन घेतलं. त्या दिवसापासून लक्षात आलं आता आपण एका खेळाला जाळून टाकायचं. तो खेळ म्हणजे प्रपंचाचा. तो खेळ आपल्याला संपून टाकायचा. आणि या खेळामुळे आपली वासना आटोक्यात येणार नाही याच्याकरता या प्रपंचाला तडा द्यायचा. नको म्हणले. अभंग बी होता. फलकट तो संसार आपणही याच्यात पडायचं नको. पण रक्ताच्या नात्यातल्या नातेवाईकांनी शरदराव खूपसा आग्रह केला आणि स्वर्गीय वैकुंठवासी साहेबराव महाराजांचं लग्न लावलं. इच्छा नव्हती. इच्छा नव्हती. सुंदर पत्नी प्राप्त झाली. विवेक संपन्न पत्नी प्राप्त झाली. देवधर्म सगळा काही आटपला. पूजा पाठ वर यात्रा परिसरातल्या देवतेंचं दर्शन हे सगळं काही आटपलं. महाराजावर एक तो दिवस आला जो गुरुजींच्या मुखामधून ज्या संसाराला देहूतल्या मालकांचं वाक्य फलकट तो संसार आता या प्रपंचात नकोय आणि आपण तर त्या प्रपंचाला सामोरं जातोय. त्याला अंगावर घेतोय. त्याला वटीत घेतो. त्याला खिशात घेतो. त्याला डोक्यावर घ्यायलो. ही वेळ आपल्यावर आली. आपल्याकडे कुठलं पाप उदयाला आलं. पण चला तरी पण या वासनेला कामाला ढकलण्याचा प्रयत्न आपण करू. दिवस पहिला आहे. साहेबराव महाराजांची सासरवाडी जरा बऱ्यापैकी श्रीमंत होती त्या काळात. माझ्या लहानपणी शक्यतो लग्नात पलंग येत होते लोखंडाचे पट्याचे. 40 वर्षापूर्वी लोखंडाचे पलंग. ते हो बी म्हणणार नाहीत नाही बी म्हणणार नाहीत. काहीच नाहीत. ते मान बी हलवायचे नाहीत. मोठी माणसं. खोट आहे का? मी तुम्हाला म्हणतच नसं बाकीच्या विचारतोय. पण होते का नाही बाकीच्या सांगा बरं. होते का नाही ते लोखंडी पलंग? पण श्री गुरु साहेबराव महाराजांच्या सासऱ्याने त्या काळाला बरमाटी सागाचा मेज द्यालता ज्याच्यावर 25 पोते जरी गव्हाचे टाकले भरून तरी त्याचे पाय मोडत नव्हते. कात्यो मेज होता. बापानं दिलेल्या त्या तलकपावर श्री गुरु स्वामींच्या आपलं साहेबराव महाराजांच्या धर्मपत्नी बसल्या. महाराजही तिथे आहेत. नर कोणाला म्हणायचं याच्यावर सांगते. आणि त्या घराला आतनं कडी लावल्या गेली. एवढ्या मोठ्या सन्मानानं लग्न झालं. पलंगावरचे खाली मांडी घालून बसले.
आणि पत्नीला एकच शब्द वापरला, माझं काही प्रपंचात पडण्याची माझा भाव नव्हता, श्रद्धा नव्हती, इच्छा नव्हती, पण सगळ्या सोयऱ्या धायऱ्याच्या म्हणण्यानुसार मी लग्न केलंय. आरोतुर नाही बरं, आहो जाऊ, तुम्हाला सांभाळण्यासाठी मी तिळा इतकी सुद्धा कुसराई करणार नाही. तुम्हाला बायकोला तुम्हाला सांभाळायसाठी मी तिळा इतकी सुद्धा कुसराई करणार नाही. पण एक लक्षात ठेवा, धर्मपत्नी म्हणून सांभाळणार नाही. आजचा एकांतातला पहिला दिवस आहे आणि मी या दिवशी निशापतीच्या साक्षीने, त्यावेळेला सूर्य थोडा होता, चंद्राच्या साक्षीने, आपल्या घरामध्ये दिवा अग्नीच्या साक्षीने मी तुम्हाला साक्ष देतो, मी आजपासून तुम्हाला माय म्हणून सांभाळणार. सामान्य शब्द असेल काय? ऐकायला इतका सोपा शब्द आहे का तो? इतका सोपा शब्द आहे. ज्या जागेवर मांडी घालून बसले त्याच जागेवर सकाळचे 4 वाजले आणि उठून हाताने आंघोळीला पाणी घेतलं. महाराज आईनं पाहिलं, साहेबराव जी, आतापर्यंत मी टाकीत होते पाणी, एखाद्या वेळेस मी आजूबाजूला गेले तर तुम्ही घेत होतात, आजपासून आंघोळीला पाणी तुम्ही घ्यायचं नाही. तुम्हाला आंघोळीला पाणी टाकण्याची व्यवस्था मी केली. काही बोलले नाही, काहीच नाही बोलले. दुसऱ्या दिवशी तो प्रकार भाऊ, तिसऱ्या दिवशी तो प्रकार, आठवडा गेला. साहेबराव मी टाकू का पाणी? आई मी फार नशीबवान आहे, मी आतापर्यंत आईला आरोतुर बोलायची बरं, तू टाकलेल्या पाण्यानं आंघोळ केली, पण मला विश्वाच्या मालकानं गुरुवरे रंगनाथ गुरुजीच्या कृपेने दुसरी एक माय सापडली आणि पाणी टाकण्यासाठी ती माय सबळ आहे. म्हणजे ही आई वयस्कर झालेली होती आणि बायकोला माय म्हणले, ती शक्तिशाली आहे. माझ्या त्या आई त्यांच्या मनात येईल त्या दिवसपासून त्या पाणी टाकत्याल. नर कोणाला म्हणायचं. 12 वर्ष क्रिया चालत राहिली. 12व्या-13व्या वर्षी श्री गुरु साहेबराव महाराजांचे सासरे वारले. निरोप आला, बैलगाडी आली आणि मुलीला नेण्यासाठी निरोपच आला ना, तुझे बाबा वारले, चला तुम्ही. आवाज दिला, मी जाऊ का? 15-15, 20-20 दिवसात पंढरीनाथ बुवा कधीतरी बोलायचा प्रसंग यायचा, कधीतरी. काय प्रापंचिक जीवन गोड असेल. मला एक जास्त तर कळत नाही, मला थोडंफार मी खेड्यात जीवन गेल्यामुळे माझ्या लक्षात आहे. नवीन लग्न झालेली मुलं शक्यतो 1-1.5 वर्ष घरातल्या ज्येष्ठ लोक आहेत त्या बायकोला बोलत नव्हते. पाणी टाकायचं तर खुनानच येत बी होत्या त्या खुना. हो, आता मोबाईलवर जास्त वरखंड्याच्या खुना झाल्या, आता त्याच्यामुळे ह्या खुनाची राहिल्या. मला चांगलं कळतंय बरं का, आदर करतो याला, आदरयुक्त भीती म्हणायचं. भीती नाही, भीतीच्या पलीकडची भीती आदरयुक्त भीती होती. आदरयुक्त भीती असं वागायची. तर साहेबराव महाराजांचं जीवन तर कोणीकडचं विरळ जीवन होतं. मी जाऊ का? जा, तुमचे बाबा वारलेत, जा. या शब्द नाही वापरला बरं शरदराव, जा. वडिलांच्या अंत्यविधी करता आईसाहेब गेल्या, पाहिलं वडिलाला, डोळे नाही रडले, मन रडलं. बाबा गेलात, काय पुण्य आहे तुमचं पाठीमाग, किती मोठा पुरुषार्थ आहे तुमचा माझ्या पाठीमाग. मी प्रसूतीच्या कळा न देताना मला मुलगा झालाय. बापाच्या प्रेतापुढे डोकं ठेवलं आणि आवाज दिला, बाबा मी प्रसूतीच्या कळा न देता मला मुलगा झालाय. हे तुमचा बापाचं आणि आईचं पुण्य माझ्या पाठीमाग. कळन मुलगा कोण. पेटवलं वडिलाला,
मशानातली माणसं घरी आले आणि तशा दुःखद प्रसंगामध्ये नमस्कार वगैरे करत नसते, पण आईच्या चरणावर डोकं ठेवलं, माय मी येते ग, येते माय मी येते. त्या आईने विचारलं, बाई एक बोलू का तुला? तुझ्या बाबाची इच्छा होती तुझं बाळ पाहावा, तुझ्या बाबाची इच्छा होती तुला एखादा मुलगा किंवा मुलगी झालेली पाहावा. आई रडत असताना कानात सांगितलं, आई मला मुलगा आहे, पण तो मुलगा पाहायचे डोळे बाबाला दिले नव्हते. मला मुलगा आहे, पण तो मुलगा पाहण्याचे डोळे तुला आणि माझ्या बाबाला नव्हते, याचं मला दुःख वाटतंय. कारण ती नवऱ्यालाच मुलगा म्हणत होती. पण ते आईला कळालं नाही. आई संभ्रमात होते आणि आईनं सांगितलं, बाई बापा देखता जरी बापाचं पारणं नाही फेड असतं, माईला तुझं पोरगा आणि पोरगी एकतरी पाहावा अशी इच्छा आहे. आई तू जर वरच्या डोळ्यानं पाहत असशील तर तुझी इच्छा कधीच जळून गेली, आणि आतल्या डोळ्यानं पाहता असं स्वामीजी तर तुला बघता येईन, तुला बघता येईन. पण वरच्या डोळ्यानं जर तुला बघायचं असेल तर तुझी इच्छा जळून गेली, ती इच्छा पूर्ण करायची ताकद माझ्यात नाही, ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बैलगाडी पोचली. आस्ती संचयाला थांबल्या नाही, राखीला थांबल्या नाही. बापाचं अंतिम दर्शन घेतलं, निघाल्या. गाडीचे चाक वाजले. मी एका कीर्तनात ऐकलं, बैलाच्या घाट्या घुंगराचा आवाज आला. मित्रच होते माझे कीर्तनकार. त्यांना म्हटलं, बैलाच्या घाट्या घुंगराचा आवाज आला कीर्तनात सांगायचं नाही, कारण आपल्याकडे दिगंबरराव फोन नव्हते त्यावेळेला, वसंतरावजी फोन नव्हते त्यावेळेला. मृत्यूचा निरोप जर घेऊन बैलगाडी गेली तर त्या बैलगाडीच्या बैलाच्या गळ्यात घाट्या घुंगरं नसायचे आणि बैलगाडीत शरदराव अंथरूण नसायचं, अंथरूण नसायचं. याच्याहून पंढरनाथ बुवा लक्षात यायचं की निरोप जरा दुःखद आलाय. हे जाणकार लोकांचं वागणं काय ज्ञातीपणा असलो. माणसं शाळेत नव्हते पण शिक्षणाचं शिखर गाठलेली लोक होती. विठाला बैलगाडीच्या ते काही एखाद्या दगडावरून चाक आदळलं असं, खटकन वाजलं, घरातनं बाहेर आले तर लक्षात आलं, अरे वडील गेले पण आईसाहेब थांबल्या नाही. आणि 13 वर्षाच्या नंतर तोंडातून एक शब्द पडला, माय आलात? माय तुमचे बाबा वारलेत तरी आलात? तुळशीच्या वृंदावनापासून भाऊबाईच्या तोंडातून एक शब्द पडला, माय लेकराला उपाशी ठेवून बापापाशी कौरक बसन. माय लेकराला उपाशी ठेवून बापापाशी कौरक बसन. त्यावेळेला देवघरात जाऊन साहेबराव महाराज रडत होते, देवा काय काय संबंध घडवलास रे, काय जीवन घडवलंस, काय अधिकार घडवलास. दृष्टांत संपला. महाराज नवऱ्यानी पत्नीला माय म्हणावं आणि जीवनभर मरेपर्यंत त्या बाईनं नवऱ्याला मुलगा म्हणावा, मुलगा म्हणावा. ते एके दिवशी साहेबराव महाराजांनी स्वामीजी एक प्रश्न केला, माय देव जर तुम्हाला भेटला तर काय मागताल? देव जर तुम्हाला भेटला तर काय मागताल, काय मागताल? तर आई साहेबांना सांगितलं, कुंकू मागायची गरज नाही, कारण जन्मताच मी दुर्गा आहे, जन्मताच मी देवी आहे, जन्मताच मी आदिशक्ती आहे, आणि आदिशक्तीचं कुंकू कोण पुशील? म्हणून मला विटेवरचा बाप जरी भेटला तर त्याला कुंकू मागणार नाही, एकच मागेल, लेकराच्या आधी मला घाल, लेकराच्या आधी मला घाल. आपल्या जीवनामध्ये सौभाग्यवती स्त्रीला जर देव भेटला तर आपल्या महाराष्ट्रातली पवित्र स्त्री देवाला एकच म्हणेल, माझ्या मालकाला मागे राहू दे आणि मला पुढे घाल. इतकी पवित्र स्त्री आपल्या महाराष्ट्रातली. एक लक्षात असू द्या, मी कधी कधी वैचारिक पातळी सांभाळण्यासाठी बायकांवर बॉम्ब टाकतो. बायकांना तशी कीर्तनं माझी आवडतातच,
त्याबद्दल विषय नाही, पण त्याचं कारण सांगतो. माझा स्वार्थ काय? स्वामीजी या देशाची ओळख, या देशाची स्त्री आहे. या देशाची ओळख, या देशाची स्त्री आहे. शरदराव, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता ना, त्या क्षेत्रात तुम्ही आधिपत्य कमवलं, शिखर गाठलं, पण एक लक्षात असू द्या, त्या क्षेत्रात शिखर गाठणारा बाळ ज्या माईनं 9 महिने पोटात ठेवला, ती माय किती अधिकारी असेल कल्पना करा. तिचे काही उपकार जाणावं लागतील का नाही? हजारो विद्यार्थी तुम्ही निर्माण केले, तुम्हाला ज्या आईनं पोटात सांभाळलं तिचा काय पुरुषार्थ? आज लक्ष्मी सरस्वती एकत्रित जिथं थांबतात, तो जगाचा बाप, विश्वाचा बाप आहे मारुतीराय. आणि ते आधिपत्य सांभाळायला स्वामीकडे योग्यता आली. महाराज, या स्वामीजींना ज्या आईनं पोटात सांभाळले, ती आई किती दर्जेदार असेल, काय नाविन्य असेल त्या आईचं. म्हणून या देशाची ओळख या देशातला पुरुष म्हणून नाही. स्वामीजी माफ करा, या देशाची ओळख या देशाचा साधू म्हणून बी नाही, या देशाची ओळख या देशाची पतिव्रता म्हणून. कारण साधू त्यावेळेला साधू होतोय, त्या आईची कुस तितकी पवित्र असली पाहिजे. जी आईची कुस पवित्र आहे, तिच्या पोटी जन्माला येणारा अपत्य साधू होत असते, तिच्या पोटी जन्माला येणारा पुत्र अर्जुनबुवा शूर होत असतोय. मग अगोदर ओळख जर कोणाची असेल, ते देशाची स्त्री आहे. विचारलं मालकाने, आई तुम्हाला जर आधा कदा देव भेटला तर तुम्ही त्याला काय मागताल? आणि दुसरा एक प्रश्न केला, तुमच्या आई वडिलांनी सोयऱ्या धाऱ्याने माझ्याशी तुमचं लग्न लावलं, नरपदवी कशी प्राप्त होती बघा. तुमच्या आई वडिलांनी सोयऱ्या धाऱ्याने माझ्याशी लग्न लावलं, पण मी तुम्हाला तुमच्याशी पाणीग्रहण करून तुम्हाला आई म्हणतो, तुमच्या कामनेच्या बाबतीतलं मला उत्तर ऐकायचे. कामनेच्या बाबतीत म्हणजे वासनेच्या बाबतीत उत्तर ऐकायचं. स्वामीजी उत्तर काय दिलं? ऐका ना, ऐका ना म्हणे, तुमचा आणि माझा संसार एखाद्या योनीत, पशुच्या योनीत सुद्धा होईल. तुमचा आणि माझा प्रपंच पशुच्या योनीत होईल. आधा कदा एखाद्या वेळेस तुम्ही वृषभ होताल, मी गाय होईल. तुम्ही आशु होताल, मी आशु होईल. तुम्ही राजहंस होताल, मी राजहंसिनी होईल. पण मी जर इथं कामाचं बिरडं फोडलं तर गुरुजीची सेवा करण्याचा योग पुन्हा येणार नाही. तो आताच येईल, आताच येईल. महाराज, ज्या व्यक्तीनं पाणीग्रहण केलं, पत्नीला माय म्हणा भाऊ, ती जर स्त्री इतकी अधिकारी असेल तर साहेबराव महाराज किती अधिकारी असतील? 12-13 प्रश्न, त्याच्यातला दुसरा मांडतो. देव जर तुम्हाला भेटला तर काय मागताल? एकच मागेल, बाळाच्या अगोदर माईला घाल, लेकराच्या अगोदर माईचा शेवट कर, लेकराच्या हातानं माईचं व्हावा. काय वाटलं असेल हो स्वामीजीला, काय वाटलं असेल साहेबराव महाराजांना. श्री गुरु रंगनाथ गुरुजींचे पट्ट शिष्य होते. एकच कीर्तन वाळवंटात ऐकलं ते इतका मोठा पुरुषार्थ काम जिंकण्याचा. म्हणून मालक या व्यक्तीला नर नावाची पदवी देतात. दयाचे होता दर्शन, दयाचे होता दर्शन. एक सूचना आलेली आहे. MH 22 AM 15-15 गाडी कोणाची आहे?
त्या ड्रायव्हरनी जाऊन ती गाडी लवकरात लवकर बाहेर काढा, कारण कितीतरी लोकांचा ट्रॉफिकमुळे खोळंबळा होतोय. त्या ड्रायव्हरनं ती गाडी काढा. MH22 AM 1515 त्या गाडीचे चालक असतील, त्या वाहनाचे त्या चालकांनी तात्काळ जावं आणि ते वाहन बाजूला काढावं. विठाला विठाला तोची नर जन्माला जगी. अस्तित्व तसं शिल्लक राहत नसतं. अस्तित्व कर्तव्याचं असतं, कर्तव्याचं अस्तित्व असतं. एक लक्षात घ्या, आपल्याकडे भरपूर 33 कोटी देवता सांगितल्या. या 33 कोटी देवतेपैकी शरदराव आपण प्रचंड मंदिरं पाहतो, शिवजीची मंदिरं पाहतो, विठ्ठल रुक्मिणी आईसाहेबाची मंदिरं पाहतो, जगदंबेचे मंदिरं पाहतो, गणेशाचे मंदिरं पाहतो, अजून काही बाकीच्या पुन्हा काही प्रचलित देवता असतील त्या देवतेंची आपण मंदिरं पाहतो भाऊ. पण मारुतीला इतकी मंदिरं इतकी कोणाची आहेत का जगात? जगात नाही. मारुतीरायाची स्वामीजी मंदिरं भरपूर असतील, हा भाग सोडून द्या, हा भाग सोडून द्या. पण बऱ्यापैकी मंदिराच्या सानिध्यात कुठंतरी कोपऱ्यात एक मारुतीरायाचं पुनश्च अधिष्ठान असते. हा एक मोठा आगळा वेगळा वैभव, उत्तुंग वैभव, वेगळा प्रसंग आहे. आता मारुतीराय नराच्या यादीत ते किती असतील ते आपल्याला दळता येत नाही. पण यांच्या पायावर पाय ठेवून वागणारी माणसं, प्रपंचात पडलेला माणूस नरपदवी बहाल घेऊन जातो, हे मोठं अलौकिक काम आहे. या देशात, या पवित्र देशामध्ये एक अजून एक विवेक संपन्न व्यक्ती जन्माला आली. त्यांचा विवेकच इतका उंच होता म्हणून नावच विवेकानंद ठेवलं. महाराज विवेक जिथं आनंदी होत होता, जिथं विवेकाला आनंद वाटायचा, असा ज्याच्याकडे विवेक आहे, म्हणून शरदराव त्यांचं नाव ठेवलं विवेकानंद. महाराज धर्मावर फार मोठी गोड पकड आणि स्वामित्व होतं म्हणून नाव ठेवलं भाऊ स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद नाव ठेवलं. जे प्राप्त बघा किती करते, कामावर किती पकड असते काही लोकांची. नाही तर फुरफुले आईशे जिने, अगं आजीची आज सुता केने. खाली येऊन सांगू का, आजा म्हणजे शेळी आणि तिचं सूत म्हणजे बोकड्या. तयाच्या परी हुरजुरी, तयाची परी हुरजुरी, आगा टिळे टोप्याची लहरी, दावीत जगा बोहरी पापी आयसा. अंतकरणात बोकड्यापेक्षा काम जास्त घुसला आणि लोकायला टिळे टोपीन गंध माळा दाखतो. हरामखोरे, तुला लोक मसुबाला कापतील. विठाला 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 काम जिंकणं सर्वात मोठं कठीण आहे. काम लय कठीण. मागे एकदा मी बोललो होतो, काम जिंकल्या क्रोधत्त येतच नाही. कामाची नाही ते पण काम महाशत्रू आहे. कामा इतका शत्रू जगात मोठा कोणताच नाही. कामानं पंढरपुरातल्या मालकाला स्वामीजी बेजार. धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, मारली शंकरा, धडक मारली शंकरा. ब्रह्मयाचा इंद्रा चंद्राची दरारा लाविला जगे. यडका मदन तो केवळ पंचानन, यडका मदन तो केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन. कामाची गोताने नाडीने बहुताची, कामाची गोताने नाडीने बहुताची. हरिहराची आपुरू घेतो भय नाही त्याची, हरिहराची आपुरू घेतो भय नाही त्याची. जमदंती दुर्वास नाडीने महान महान ऋषी, नाडीने महान महान ऋषी. माझी खोसार नाही मिळाला त्याची. आलो रायाचा जोशी हो राय दादानो, मी आलो रायाचा जोशी हो राय दादानो, मी आलो रायाचा जोशी हो राय दादानो, मी आलो रायाचा जोशी हो राय दादानो.
तो बहीण आहे त्याशी. स्वामीजी ऋषी लोकांचं काय सांगायचं, काय कायचं. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. काय सामान्य ऋषी होते का? कामानं एका अधिकाऱ्याला जवळ घेतलं शरदराव. ते क्रोध नावाचा फौजदार आहे. त्याच्या इतका रागीटच नाही. तो फौजदार ज्याच्या जवळ आहे त्याला कोणीच दिसत नाही. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. आणि ते फौजदार जवळ आला की माणसं आंधळेच होते. इतका कामे विचित्र. बर ठीक आहे, मला तृप्ता भयो काया तरी कामे दर्शनास्तु. ज्याला काम तृप्त करण्याची लायकी आहे त्यानं कामाचा दर्शनार्थ ठेवा, म्हणजे त्याला भेटण्याची अर्थता ठेवा. माणसाचं जीवन कसं झालंय? पिळीली आवळूचे जिने आसावली कामा केने तरी धेनुची पाठी धावणे मूर्ख जैसा. थोडस फार खाली येत नाही. पिळीली आवळूचे जिने. वळू म्हणजे बैल. पोळ्याच्या दिवशी कोण्या बैलाची पूजा असते? गोऱ्याची का बैलाची? बैलाची. आणि गोऱ्यात आणि बैलातला फरक काय? जयाचा काम चेंदिला आवळून या निराळा केला तै कृषी कर्मासी पाहिला वृषभतो नैवम गिरगाव कर लिखितम. हे मी तुडत लिहिलंय. जोपर्यंत गोऱ्याचा काम आकळल्या जात नाही तोपर्यंत ते शेतीत काम नीट करत नाही. दिगंबरराव. म्हणून ज्याचा काम आटोक्यात त्याला जरी नाही आला पूजा करण्याच्या लायकीचा होतो. हो, म्हणून असा बैल होण्यासाठी गोऱ्याने हिशोबात राहिलं पाहिजे. असा बैल होण्यासाठी गोऱ्यानं जरा हिशोबात राहिलं पाहिजे. हो, तरी पण त्याचा काम आवडतो का? पिळीली आवळूचे जिने. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे. तुम्ही ऐकले असतील कीर्तन खूप. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर आणि माथारबुवा खनेपूरकर. हा, इस्तूच इस्तूच इस्तूच. आता चोंबाळे लोक शरदरावला आनंद वाटावा म्हणून त्याच्यासाठी कीर्तन करायचं. कीर्तनकाराला नरकाला जावं लागल. कीर्तनकाराने आपल्या भाषेवरचं प्रभुत्व शरदराव कधीच माग याचं नाही. ठीक आहे, एखाद्या वेळेस 4-2 हजार पाकिटात कमी येतील. पाकिट द्यायचं का फुकून द्यायचंय का नेलेलं जाताना दवाखान्यात घालायचंय हे वरच्यान ठरिले. त्याच्यामुळे आमच्या लोकांना शिल्लक इचकायचं नाही. आप्पा विठाला विठाला विठाला. मी परवाला महामहिम राज्यपाल बागडे नानांच्या वाढदिवसात एक वाक्य वापरलं होतं. स्तुतीचं लग्न झालं नाही. स्वामीजी स्तुतीचं लग्न झालं नाही. स्तुती म्हणजे प्रशंसा. ही बिना लग्नाचीच आहे सध्या. कोणाला वाटायला स्तुतीनं मला माळ घालाव, पण स्तुतीला भंगिरी आवडत नाहीत. स्तुती बुटा हरपिणाऱ्याला माळ घालीत नाही. स्तुती नालायकासोबत लग्न करीत नाही. स्तुती पांचटासोबत बुद्धिलाय सोबत भाडव्यासोबत लग्न करत नाही. स्तुतीला आवडायले संत आणि संतायला स्तुती आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी किंवा महत्व हरवी चातुर्य लपवी पिशे पनिमिरवी आवडवणी. म्हणून साधूला स्तुती आवडत नाही आणि स्तुतीला भंगिरी आवडत नाहीत. मग ती सध्या कुठे येत? आमच्या जिभेवर. वर्णन करता करता अभंग न दिला काही संबंधच नाही. अशा चुकीच्या वर्णनामध्ये श्रोत्याला सुद्धा नरक असतो. विठाला विठाला विठाला. बैलाच्या बाबतीत तुम्हाला वर्णन केलंय पिळीली आवळूचे जिने. तर कामाच्या बाबतीत या पृथ्वीवर पुराणातल्या 14 लोकांना काम तृप्त करण्याची लायकी नव्हती. त्याच्यापैकी एक दुर्योधन आहे. 13 जाऊ द्या, घरी गेल्यावर बघा सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर ऍक्शन येत असते. पुराणातले सांगतोय, पुराणातले 14 त्याच्यापैकी एक दुर्योधन. लग्न झालं भानुमती सोबत. काय अधिकारी स्त्री होती महाराज. महाराज भानुमतीला दुर्वास भेटावे. भानुमतीला त्या काळातले शकड्यानं साधू भेटले. किती आशीर्वाद असेल. पण स्वामीजी एका साधूने
तिला स्नेह दिलं. स्नेह म्हणजे तेलाची वाटी. स्नेह सूत्र वन्नी, सूत्र म्हणजे वात, स्नेह म्हणजे तेल आणि वन्नी म्हणजे अग्नी, म्हणून तेलाला स्नेह म्हणतात अशी पुराणाची भाषा आहे. स्नेह प्रेम होऊ शकते, जिव्हाळा होऊ शकते, पण शब्द कोणता कुठे वापरलाय ही व्याकरणाची सिद्धांत आहे. स्नेहाची वाटी दिली आणि तेलाची वाटी दिल्याच्या नंतर सांगितलं, माय हे तेल तुझ्या पती परमेश्वराच्या अंगाला मर्दन कर. आणि तिनं सांगितलं, स्वामी आपल्या अंगाला हे मर्दन करायचं, पण ते जरा बिनाकली होतं, कारण ते मूर्खाच्या ट्युशन मध्ये बसत होतं. ते चांगल्याच्या वर्गात कधीच बसलं नाही दुर्योधन. तसा दुर्योधन मुळात वाईटच नव्हता, दुर्योधनाला मित्र भानगडी होते म्हणून दुर्योधनाचं वाजलं. संगत किती कोणाची त्यासारखं माणूस वागत असतं, कधी लक्षात ठेवा. अजून लक्षात ठेवा, एखाद्या बचर बचर बोलणाऱ्याच्या सानिध्यात माणूस राहिला की ते घरी पण तसंच बचबच बचबच बोलतात. मग घरचे म्हणजे तुला काय वळण लागलं रे, हा त्याचा गुरुच येत घळे. एक स्वभाव पडत असतो माणसाला, स्वभाव. दुर्योधन हा मुळात वाईट नव्हता, संगतीचा दोष दुर्योधनाचा. आणि दुर्योधनानं ते तेल मर्दन करून दिलं नाही, वाटी झटकली. ती वाटी जशी झटकिली तशी खाली सांडली आणि सांडल्याबरोबर ती वाटी शेषाच्या डोक्यावर पडली. एका माणसाचा सिद्धांत आहे, दुर्योधनाला आपत्ती झाली. मग बाळू महाराज तुम्ही दुर्योधनाला किलिंबे का म्हणता, नपुसक का म्हणता, तृतीयपंथी का म्हणता, तुमच्याकडे पुरावा काय? अरे पुराण सांगतं ना सोमळ्या, पाहावे पुराणे विचारो, पाहावे पुराणे विचारो, पाहावे पुराणे विचारो, नाही विश्वास जमनी, पाहावे पुराणे विचारो, पाहावे पुराणे विचारो, पाहावे पुराणे विचारो, पाहावे पुराणे विचारो, पाहावे पुराणे विचारो. आपल्या संप्रदायाचा विश्वास पुराणावर आहे. पण पुराण सांगतंय तो क्लिंबे आहे. याचा दुसरा एक पुरावा सांगू तुम्हाला. या नालायक दुर्योधनाने एके दिवशी द्रौपदीला हसण्याचा प्रयत्न केला. निशी माझी कवनाशी रतली, सांगे वो द्रुपद बाळी, निशी माझी कवनाशी रतली, सांगे वो द्रुपद बाळी. पती होते 5, दुःख वाटायचो. एक दिवस जगाच्या मालकाला सांगितलं, दादा मला असा त्रास आहे. त्यानं तसं म्हणलं, निशी माझी कवनाशी रतली, सांगे वो द्रुपद बाळी. असं म्हणल्यानंतर तू एकच म्हणायचं, शेष पाताळी उनी आला, तो कवनाचे गेही घाला, सांगे वो धृतराष्ट्र कुमरा मज लागी. शेष पाताळातून येतो तो कोणाकडे जातो, त्या दिवसपासून दुर्योधनाची बोलतीच बंद. अशी पुन्हा 4 पुरावे, पण पुरे झालं ना. हो, जास्त जास्त पुरलं की पुन्हा खालून वर येत नसते. त्याच्यामुळं धान्यावर मुचकी माती पाहिजे बरं का, नाही तर भांडरून जात असतं. असे शहाणीबाई सरकी लावताना जिनं काठ लावली का रे घाट्याच्या, बरोबर आहे बाप्पा. पाऊस जास्त जरी आला तर गाळ खाली जातून सरकी मस्त निघती. आणि मग अशीच वैतागलेली खाली टाकायली, खापलीन सरकी. असत ना दिगंबर. हो, शहाणीबाई शहा. त्याच्यामुळे जास्त खोल नको, बदल 2 पुरावे. हरामखोर राजानं सांगितलं, येतो विवेकानंदाकडे. विवेकानंदाकडे येणार आहे, येतो लांबून एसटी आणतो चांगल्या रस्त्याने. स्वामीजी डिझेल घरचं नाही ना, आपल्याला काय ताण आहे. गांधार देशाचा राजा हलकट होता, त्याचं नाव आहे शकुनी. शकुनीला त्याचा बदला घ्यायचा होता. खरं तर शकुनीला पांडवाला मारायचंच नव्हतं, त्याला सख्य भाषे मारायची होती, कारण या दुर्योधनाने त्याचे 4 मारले होते. आणि म्हणून शकुनीनं दुर्योधनाला सांगितलं, आता केस धरून ओढी ताणली तरी पांडवायला काही वाटेना. वस्त्रहरण करत असताना कोण हिच्या पाठीमागे लागलाय, हिला कोण मदत करतोय ते काय मला कळलं. पण आता एक पर्याय, तू केस धरून ओढी ताणायची, स्वतःच्या मांडीवर बसवायची. असा शब्द सांगत असताना धर्म ऐकायलेत, भीम ऐकायलेत, नकुल ऐकायलेत, सहदेव ऐकायलेत.
अर्जुन ऐकायले. पण द्रौपदीनं हा शब्द ज्या वेळेला पुढच्या व्यक्तीच्या त्या शकुनीच्या तोंडातून ऐकला, तिला असं दुःख वाटलं, मी दिराच्या मांडीवर कशी बसू, चंद्रसूर्य तोपर्यंत मला किंमत राहील का. पण अर्जुनानं खुणवलं, यथा अर्थहीनो शिजायते हा. कारण पुरुषार्थाचा अर्थ त्याला कधीच देवानं दिला नाही, पुरुषार्थाचा अर्थ त्याला कधीच दिला नाही. त्या अर्थी ती एखाद्या परस्त्रीला मांडीवर बसवायचा भाव त्याच्या अंतकरणात नाही. तू काही ताण घेऊ नकोस. तरी पण नालायक पिळिली आवळूचे जिने. पिळिली आवळूचे, हो, तरी ते गपचिक बसतं का. याच्या पलीकडची ओळी सांगू का तुम्हाला, माझी लायकी नाही बरं सांगायची. खरी टेकुने दिवडे, लाथोनी फोडी नाकाडे. आळंदीतल्या मालकाची वय बरं का, माझी नाही, माफ करा, माझं वय नाही ती सांगायची. सगळे केस पिकल्यावर अजून बी लय वया सांगल, पण तोपर्यंत वाचू द्यावा देवानं. विठाला विठाला विठाला. अगा गर्धवाची कामा, हे घ्राण मेवचिया विस्तुटपणा, आगाननाचिया पुटीपाना शुद्ध वाये, तरी मूर्खाचिया लाघवे, कामाट पीत न जाय, फोडोनी आभास पाय बोंब ठोकी. जाबाली सांगतात तरी ते गाढव मूर्ख, इतका कामी चित्र आहे. आणि मला सांगा, कामाची तृप्तता होती म्हणून थुत्तर फोडून घेतलंय. महाराज, या दुर्योधनाकडे काम तृप्त करण्याची क्षमताच नाही, तरी पण एका पवित्र स्त्रीला मांडीवर बसिलय. म्हणजे हलकटपणाचा कळस झाला, हलकटपणाचा कळस झाला, हलकटपणाचा कळस. आपल्या संप्रदायात तितकं जिंकायचं. स्वामीजी या संप्रदायात एखाद्याची चोरी जर केली, मान्य नाही, पण विद्वान म्हणतील भाकरीची अडचण आलती. विद्वान म्हणतील भास्कर बुवा, पंढरनाथ बुवा, भाकरीची अडचण आलती. पण या संप्रदायामध्ये मायबापानं जिच्याशी लग्न लावून दिले ती वगळता जगात जी स्त्री भेटन तिला माय म्हण. मारुतीरायाच्या बाजूला बसायची नाही, मारुतीरायाच्या बाजूला बसायचा अधिकार आहे. ताकद आहे, ताकद आहे तशी. श्रुतीनं मारुतीरायाला प्रश्न केला, चला मला ना दे जरा गव्हाला पाणी देता आणि गवत उपटायचा. मारुतीरायाच्या भेटीला राम आले, कृष्ण परमात्मा राम होऊन आले. पण इथंच एक शब्द वापरला, बळीराम आले. कदाच काय मायारामापुशी बळीराम कोण, कोण बलराम, मान्यताच नाही. आणि मग श्रुतीनं प्रश्न केला, एकम भवस्थितः हरिस्वरूपास्त ते वच राम प्रिय भव हा अप्रियम कृष्णा भव्याप्तिया. तुम्हाला राम आणि कृष्ण तर एकच देव आहेत, मग राम प्रिय आणि कृष्ण अप्रिय कसा. म्हणजे अप्रिय नाही, पण रामा इतका प्रिय नाही का. भार्या बहु लंगाय एकम मर्यादा पुरुषोत्तमम. राम अवतारात एकच एकच मर्यादा पुरुषोत्तम आहे, म्हणून या संन्याशाला तो जास्त आवडतोय. हा मारुतीरायाचा सिद्धांत आहे, पुरुषार्थ आहे. काय लौकिक असतं महाराज. शिस्तीत वागणाऱ्या लोकांना ह्या देवता सुद्धा किती मानतात, किती मोठं चातुर्य आहे. काम बसू देत नाही. विवेकानंदांना एक स्त्री भेटली, विवेकानंदाने एक स्त्री भेटली. वेळेत संपायचं बरं का, वातावरण बदलले, लोक जेवायचे. किती वाजले? पावणे 1. 5 मिनिटं वेळ आहे आपल्याला, काय ताण नाही. मला घडी नाही पाहिली तरी सांगते, मेमरी कार्ड चांगलं आहे ना, मस्त चांगलं मेमरी कार्ड आहे, त्याच्यामुळे काही ताण येत नाही, लगेच कळतं ते. विवेकानंदांना एक स्त्री भेटली. किती श्रीमंत होती ती इतिहासकारांनी सांगावं, किती सुंदर होती ती इतिहासकारांनी सांगावं. आणि विवेकानंदांना बोलण्याचा योग तिच्या जीवनात आला नाही. कारण विवेकानंदांच्या जवळ स्त्रीनं कसं शक्य, मला सांगा बरं तुम्ही. एक पत्र लिहिलं आणि ते पत्र सानिध्यातल्या व्यक्तीने विवेकानंदांकडे दिलं. मला तुमच्याशी पाणीग्रहण करण्याची इच्छा आहे. नर 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 नावाचा पुरुष आहे, पाणीग्रहण करण्याची इच्छा आहे. विवेकानंदांनी त्या व्यक्तीला सांगितलं, कोण अशी माऊली आहे. बाई नाही म्हणले, कोण अशी स्त्री नाही, आबला नाही, कोण अशी माऊली आहे की ज्या माऊलीला माझ्यातलं काय बरं वाटलं, माझ्यातलं काय बरं वाटलं की जेणेकरून तिनं माझ्याशी पाणीग्रहण करावं असं मला पत्र पाठवलं.
मला ते कळावं. पत्र वापस. दुसरं पत्र आलं. आपल्याकडे विवेकाचं टोक आहे, वैचारिक पातळीची स्थिरता आहे, धर्मनिरपेक्षता आहे आणि देशावरचं अतूट प्रेम आहे. अशी बरेच काही उत्तर होती बरं का स्वामीची, खूपशी उत्तर, आणि ते तुमच्यात आहेत. म्हणून मला असं वाटतंय तुमच्यासारखा परिपूर्ण पती मी त्याच्याशी लग्न करावं. पुन्हा पत्र वापस. त्या पत्रावर लिहिलं, माझ्या सोबतच का यावं धरानाम देशाया, या पवित्र देशामध्ये तुमच्यासारख्या व्यक्तीसोबत लग्न केल्याच्या नंतर जन्माला येणारं अपत्य तुमच्या इतकं पुरुषार्थी जन्माला येईल, तुमच्या इतकं सद्गुणी जन्माला येईल. आता स्वामीजी हे पत्र वापस नाही केलं. ह्या पत्राच्या पाठीमागे लिहिलं, एवढा मोठा सायास करण्यापेक्षा माझी माय तुम्हाला जर मुलगा मानलंस तर, मलाच जर मुलगा मानलंस. सामान्य ऑफर असेल काही. परावी नारी माऊली समान, परावी नारी माऊली समान, गेले मुन खालीची, गेले मुन ते नाव जिवंत. काम क्रोध नाही अंगी तोची नर जन्मला. का पाया पडतोय तुमच्या? याचा मुद्दा 5 मिनिटात ऐकून पूर्ण येईल. भाऊ पक्वादवाजीता आला काम जर नाही जिंकलं तर लायकी आहे का? नाही. वाद चांगलं गाता आलं काम नाही जिंकलं तर लायकी आहे का? एखादी क्लिप जर व्हायरल झाली, कीर्तन चांगलं करता आलं काम नाही जिंकता आलात पाय पडायची लायकी. तुमच्या गोळ्या संपल्या. तुमच्या गोळ्या संपल्या. मला एक जण म्हणलाय महाराज येत, मी म्हणलं तू पाया पड डोसक्याव घे, त्याचे बुट धुई, नाही तर त्याच्या बुटाचीच भाजी करून काय, पण मी नाही त्याच्या पाया पडत. ते लय मोठे आहेत. मी म्हणलं केवढा मोठा असू दे तरी पठ्ठ्या त्या व्यक्तीच्या पाया पडणार ज्याला एकही अभंग पाठ नसू द्या, ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याच्या पाया पडणार. अभ्यासू खूप लोक आहेत, अभ्यासाचा काय विषय नसतो. महाराज संभाजीनगरला युम पठाण नावाची मुस्लिम व्यक्ती होऊन गेली आहे. प्रचंड ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे. जातीने मुसलमान माणूस यशवंतराव, तरी पण प्रचंड. एपीजे अब्दुल कलामांना गीता पाठ होती. काही नाही, हा पवित्र इतका धर्म गोड आहे की या धर्माचं अनुकरण करणारी जगात खूपशी लोक आहेत. याच्या पलीकडे सांगायचं का तुम्हाला, इथे आपल्या परभणी जिल्ह्यातला एक फकीर त्यानं मृत्यूपत्र लिहिलं. फार जुना काळ आहे. आपल्या परभणी जिल्ह्यातल्या एका फकीराने, फकीर म्हणण्यापेक्षा तो मुस्लिम धर्माचा गुरु आहे, त्याने एक मृत्यूपत्र लिहिलं आणि त्यानं सांगितलं भाऊ माझी समाधी या रस्त्यात करा, या रस्त्यात करा. तर तात्विक लोकांनी विचारलं आपण मुसलमान आहात, तुमचं कब्रस्तानमध्ये तुमची समाधी असावं, तुमचं ते कबर वगैरे असावी, ह्या रस्त्यात का? या रस्त्यानं श्री गुरु ठाकूरबुवाची दिंडी जाती. नाही म्हणले बऱ्याच दिंड्या जातात ना, बाकीच्यांची नाव नाही म्हणले. त्या परंपरेतलं घोडं एकादशी धरतंय, ज्या परंपरेतलं घोडं एकादशी धरतंय, म्हणजे आश्वाला 72 खोडी असतात. मग 72 खोडीवर मात करून वारकरी संप्रदायात संलग्न करण्याची ताकद ज्या परंपरेत आहे, त्या परंपरेची पायधूळ या कबराला लागावा याच्याकरता रस्त्यात कबर करा. चांगल्यांची चाहते खूप लोक आहेत, खूप लोक आहेत, खूप लोक आहेत. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नाविदान, सेना नाविदान
पिना छान के गुरु करणाप्पा छान के. आचरणशील लोकांच्या पायावर शरदराव तुमच्यासारख्या विद्वान लोकांनी सुशिक्षित लोकांनी डोकं ठेवलं पाहिजे. कोणाच्याही पायावर डोकं ठेवायचं नाही. आचरणशील लोक असले त्यांच्यातला तो भाव, ती सादृश्यता, ते धर्मनिरपेक्षता, ती अध्यात्मातली गोडशी अस्मिता, वैचारिक पातळीची स्थिरता माझ्या छोट्याशा मेमरी कार्डानं तपासून मला त्यांचे पाय बरेचसे वाटते. त्याच्याकरता स्वामीजी तुमच्या चरणावर नतमस्तक होतोय. महाराज मोठा झाला म्हणजे लय गोड असतो नाही. विमान नेण्यासाठी आलं एका महाराजाला. विमान शरदराव एटापराचं विमान नाही बरं. याच्यात तर कुत्रे बसायलेत. हो ना दिगंबरराव, कुत्रे बसायलेत, कुत्रे यशवंतराव. मागच्या 4 वर्षापूर्वी आमचा मित्र मलेशियाला गेला आणि येताना कुत्र घेऊन आला. ते का पायी आला का एसटीत आला. मलेशियाला गेला आणि ते 1,18,000 कुत्र्याचं पिलू आणलं त्यानं. 1,18,000 कुत्र्याचं पिलू मलेशियाहून आणलं. मग तिकीट कोणी काढलं भाऊ त्याचं? 2 पायाच्या कुत्र्यानं 4 पायाच्या कुत्र्याचं तिकीट काढलं. म्हणजे विमानात बाप्पा माणसं बसतात काय ना, म्हणलं कुत्रे बसलेत ना, काय विषय त्याला? कुत्रे बसतात, कुत्रे बसतात. अहो भाजीपाला चाललाय विदेशात, काय त्याला काय प्रश्नच नाही त्याचा काय विषय. मागे आता एक नवीन जी अशी बुटकी गोमाता निघली ना, एक बारीकशी गाय. एका माणसानं 26 लाखाला गाय आणली. 26 लाखाला विमानात. ती आपली घरातली घरातच हॉलमध्येच. हो, त्याच्या आथरुणाच्या बाजूला तिचं आथरून, त्याच्यावर बसणार हे होणार. म्हणजे काय या देशातले गायीच्या बाबतीत तर मी आदर करीन, त्याबद्दल विषय नाही, काय विषय नाही, काय विषय नाही. माग एक म्हणला मी कुक्कुट पालन टाकलंय तर आपल्याकडच्या कोंबड्यांना तितका भाव नाही. कीर्तनात सांगूनही पण सांगतोय. म्हणजे काही काही लोकांना गर्व आहे, मी विमानात बसतो, सोंबळ्या जरा गपचिप बस. तर त्यानं सांगितलं तिथल्या 18 कोंबडे आणलेत, विमानात आणलेत, विमानात. आणि कोंबड मान्य करतेत का? तुका म्हणे झाली कोंबड्याची परी आणि पुढे चिवकरी लाभ नाही. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा कोंबड्याला निषेध म्हणायचे. फक्त एकच कोंबड धड होतं, ते वेशेच्या जवळचं, तिचं नाव होतं महानंदा. ते मात्र विमानात गेलं. कुक्कुट मरकटाचं चरित्र वाच. ते एकच कोंबडं, बाकी सगळे कोंबडे दलिंदर. आणि पुन्हा कोंबड्याला दूषितपणा कोण आणला? ज्याच्या गाडीला 222 दिवे होते का, 222 मंत्रीपद एकट्याकडेच होते, ते इंद्र. आणि त्या इंद्रानं 2 देवाला कोंबडं केलं आणि एका न्यायशास्त्रीच्या दारात ते कोंबडं ओलांडलं, बोंबललं. आणि ते न्यायशास्त्री 1 वाजता, न्यायशास्त्र कोणी केलं? गौतमानं. आणि ते 1 वाजता गंगेला आंघोळीला केले. आणि विश्वातली 222 स्त्रियापैकी 1 नंबरची सुंदर आईल्या तिच्याचं हरण केलं, चूक केली. म्हणून कोंबड्याचं नाव तिथंही बदनाम झालं. विठाला विठाला विठाला. बाकीचे कोंबडे म्हणले अरे आपलं शरीर त्या देवाला दिलं कशाला? ते कोंबडे दूषित झाले. पण संप्रदायात किती बी हरामखोरपणा करू दे बरं, संप्रदाय गडूळ होत नसतो. आपांपतीचे निरे मृतिका भय उजगरे, काय कलहाची सिद्धापुरे. आपांपती म्हणजे समुद्र, मृतिका म्हणजे माती. समुद्रामध्ये शरदराव 500 हायवा जरी माती टाकली तर समुद्र गडूळ होईल का? नाही. मग त्याच्या 1000 पटीनं वारकरी संप्रदाय मोठा आहे. 4-2 भंगिरेनं जरी चूक केली तरी संप्रदाय खराब होत नसतो. 4-2 नालायकामुळे बाकीच्या चांगल्यांना नाव ठोत जाऊ नका, हेही तुम्हाला विनंती करतोय. विठाला विठाला. स्वामीजी 10 मिनिटं संपले, आता मागून घेतो 5 मिनिटं. साधूला विमान नेण्यासाठी आलं. आबाळ गेलं विवर. आपल्या हातात नाही बरं, त्या मालकाच्या हातात, या लोकांच्या हातात. आपल्या हातात काय? आणि तुम्ही श्रद्धेनं प्रसाद करता, छानच आहे. मला वाटतं मी ज्या वेळेसपासून येतो 1 वर्षी थोडीशी बुरबुर होती, पण तुम्हाला स्वयंपाकाला काय अडचण येऊ दिली नाही आली अडचण. चला तुम्ही श्रद्धेनं करता, करणाऱ्याच्या पाठीमागे श्रद्धा असेल. नाही लय लोकांच्या मी अश्रद्धा पाहिल्या. एका बापाच्या पुण्यतिथीचं कीर्तन उभं राहून ऐकलं, फक्त नाव सांगत नाही, आमच्या कष्टाने तू लागत नाही. त्याच्या बापाच्या श्राद्धाचं कीर्तन उभं राहून ऐकलं 1-2 तास 18 मिनिटं. मी म्हणलो काय बाबा, काय किती श्रद्धा. आणि तिकून येताना पाहिलं तर बापाच्या पुण्यतिथीच्या दिवशी धाब्यापुढे त्याची गाडी होती. म्हणजे ज्या दिवशी बाप फुकला त्याच दिवशी बापाची तिथीची कुठल्या तिथीला कोंबडे खालाय. काय श्रद्धा आहे. येताना जात कीर्तनात आनंद वाटला आणि वापस येताना वाटलं ह्या पाप्याचं पाकिट आपल्याला जाळीत काय. यानं बापाच्या पुण्यतिथीच्या दिवशी मांस खातो, काय शास्त्र आहे का त्याच्या पाठीमागे? असं काही नसते. चला श्रद्धा असली पाहिजे, आणि ती श्रद्धा असली की देव पूर्ण करत असतो. छान. विमान नेण्यासाठी आलं. आश्रमापाशी विमान उतरलं. स्वामीजी शेवटच्या श्वासापर्यंत वासना किती झटका देईल काय सांगता येत नाही. लयच अवघड वासना. पहात्या रावणा काय झाले. सामान्य देव जिंकले,
देव जिंकले देव. रावणाची तर ब्रह्मदेव देव झाला, चंद्र वारं घालायला, सूर्य दिवे लावायला. स्वप्नात तरी येईन का आपल्याकडं? आम्हाला कर्मकांडात सत आता म्हणत नाही मी पूर्व. आपांबदी भास्कर हो तेजो हो ए तिघ्रता हा चंदन भय पुण्य महापांपती स्थिरा भव भास्कराम तेजो हो. सूर्याला नमस्कार करायचा असेल तर कुंखात नाही तर गुलाला फुल बुडवायचं आणि आम्ही पूर्वेकडे भास्करायम नमो नमः आम्ही याच्यातच समजायचं सूर्याच्या पाया पडू. आता वरुणात पूजा आपा चतुर हाती वर्ण वेगात सांगतो. चतुरा भय वर्ण हाती ती आपांग देवता गंगोदक भवा येती हिरण्य मुद्रा सुवर्ण पुष्पम समर्पयामी. मग आम्ही 1 रुपया पाण्यात बुडून त्या कलशात टाकायचा. गंगोदकम भवो सुवर्णाचं पुष्प असतं वे पुढं, पण आम्ही याच्यात समाधान मानायचं. सुवर्ण पुष्पम समर हिरण्य मुद्रा हिरे हिरे आणि हिरण्य मुद्रा सुवर्ण पुष्पम समर्पयामी. अवघडच काम आहे ना. आम्ही फक्त मंत्रात समाधान मानायचं. आता म्हणत नाही बरे हे 27 वर्षापूर्वी डाटा झालेले आहेत. हे मेमरी कार्ड डिलीट होत नाही ना, याला ते बटनच नाही ना, याला ते डिलीट करायचं बटनच नाही ना, त्याच्यामुळे काय चिंताच नाही ना, डिलीटच होत नाही. मेमरी कार्ड 5000 GB आहे हो, त्याच्यामुळे काय काळजी नाही. ते आता नाही करीत बलिदान वास्तू शांतीला. तर आपण नुसतं समाधान मानायचं. समाधान आपांग भय पितृदेवता आरक्त पुष्पास्त तेवचा यत भवे मित्यायम कृतजन्ये शास्त्रासन्मता यत्यांगुष्ट भय स्नानाम आपादो पितृहो यत स्थानः यत क्रियाना भव जायते पितृदेवाः पादो भवस्थितः आह्वानांचे प्रियतान्न मम. फक्त मंत्रात आम्ही म्हणायचं. भेटतील का? आम्ही त्या उंड्याच्या केलेल्या कणकीलाच हळद लावा, कुंकू लावा, रक्तचंदना रक्त पुष्पम अंगुष्ठान पुन्हा या बोटानं तत्रा भयो तिथी मा. फक्त हे मानायचे मानायचे मानायचे. रावणाची ते पाणी भरीत होते. शांतिरोर पितरो हो जर्मणो भय शांती स्ततः पितृकालाम दोषा भय व्याप्ती. देवाला पितृदोष निवारण करण्यासाठी महाराज वामनाचा अवतार घ्यावा लागला आणि रावणाला पितृदोष शमन करण्यासाठी पितृदेव तृप्त होण्यासाठी रावणाची तर पाणी भरीत होते. काय पुरुषार्थ. पण पहात्या रावणा काय झाले इतकं काम. विमानदारात टेकलंय. 15 मिनिटाचं आयुष्य शिल्लक आहे महाराजाचं. 15 मिनिटात विमानात बसणार स्वामीजी तो महाराज आणि 15 मिनिटात तहान लागली. पाणी आहे, पाणी मागितलं आणि एकही शिष्य जवळ नाही. असं असतं. काजूची परात टेकल्यावर सगळे मचा मचा वान्यरावानी खाला आणि गाडी पंक्चर झाल्या माग झोपत येत. गुरुच टायर खोलायला हो, गुरु टायर खोलायला गुरुज 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 असे लय शिष्य गुरुला गुरु गुरु फिरीत येत हो. त्याच्यामुळे मी शिष्याच्या नादीत लागलो नाही. विठाला शिष्याची कळा. आता काय काय जवळ येऊन विचारायचं होय कायच उपरनं खासे राहू दे तुला राहू दे असं असतं. एक शिष्य हजर नाही स्वामीजी. कवा ताण लागल्यावर. आयुष्य शिल्लक राहिलं 5 मिनिटाचं. शरदराव काम किती बेकार आहे. 5 मिनिटाचं आयुष्य शिल्लक राहिलं. एक शेतकऱ्याची बाई शेतात भाकरी घेऊन जात होती. कारण या देशातला परोपकार करणारा वर्ग सर्वात श्रीमंत कोण असेल तर शेतकरी आहे. जगात श्रीमंत कोण असेल, औदार्याचा हात कोणाचा असेल. महाराज राजा बळीच्या औदार्याला लाजवील इतका औदार्य कोणाचा असेल तर शेतकऱ्याचं. म्हणून तर शेतकऱ्याला बळीराजा म्हणते. म्हणून शेतकऱ्याला बळीराजा म्हणते. आणि त्या शेतकऱ्याची पत्नी शेतात भाकरी घेऊन जात असताना महाराजांनी आवाज दिला, अरे कोणी आहे का, पाणी मिळेल का. 5 मिनिटं आयुष्य शिल्लक आहे. बाईनं टोपलं टेकलं, भाकरीचं टोपलं टेकलं. आतमध्ये बाई गेली. महाराजाच्या त्या माठातला पेला भरून घेतला. महाराजाच्या हातात पाणी देत असताना आयुष्य राहिलं 1.5 मिनिटाचं शिल्लक. आता पिऊन मरावं का नाही पाणी त्या महाराजांना. त्या बाईनं दिलेला पेला हातात घेतल्या. बाईचं लग्न 2-3 महिन्यापूर्वी झालं होतं. जुन्या काळात बायका कामाला जात होत्या. आता इतके हरामखोर मायबाप झालेत पुरीचे. या भडव्याला मसुबाला कापाव हराम खोरायला. माझी मुलगी शेतात जाणार नाही. माझी मुलगी शेतात जाणार नाही. तिला कापूस असता येत नाही. तिला सोयाबीन कापता येत नाही. पण शेती 20 एकर असावा. तुला त्या शेतीत गाडाव भडव्या. मग तुझी पोरगी शेतात जाणार नाही, कापूस याचणार नाही आणि मग शेती कशाला पाहिजे. तुला मातीत घालायचं का. तुला तुझ्या बायकोला त्याच्यावर बेश्रम लावायची. त्याच्यावर बेश्रम लावायची. ती बेश्रम चांगली वाड्यावर पाला काढायचा आणि तू ह्या पुरीला हाणायचं. त्या बेश्रमाच्या फोकानं किती हलकटपणा आहे हो. खरं शेतीत जाणार नाही, शेती पाहिजे काय. आणि याचं कारण आहे माहितीये का, हे पोरायच्या बापायचं पापूत आलंय. हे बी एकेकाळी लयच असे पख तुटलेल्या कोंबड्यावानीच करू लागले ना.
पोरीचा बाप म्हणला आम्हाला वटीत घ्या, तर ते उरफाटा फिरू लागला. हो, बिड्यावडी सोयरी करताना बिड्या वाढता वाढता उकांड्याकडे गेले, तशीच बिडी टाकली. वळाया जळाल्या त्या हुंड्यामुळं, तरी मेळ बसन. म्हणून ह्या तुमच्या नालायकपणामुळे आता पोरीचे बाप तुम्हाला असे उडवायलेत. विठाला विठाला पूर्वीच्या काळात मला चांगलं कळतंय हो. 500 एकरवाल्याची बाई जरी खुरपीत नसेल तर बायाच्या मागे जात होती. 500 एकरवाल्याची बाई बायकाच्या मागे जात होती. शरदराव, कोणती नोकरी असल्या 500 एकर जमीन घेता येईल? असतील पैसे, तुम्हाला चौकट नाही का शासनाची? हा, तुम्हाला मर्यादा नाहीत का? आहे का नाहीत मर्यादा? मला तर हे भीक मागायला, तुम्ही तर कायद्याच्या चौकटीतली माणसं आहेत, तुम्हाला मर्यादा आहे का नाही? आणि मला सांगा, मुळात ज्याच्याकडे 500 एकर जमीन आहे त्याच्या बापाची मर्यादा रोखायची कोणाची ताकद आहे? मुळात 500 एकर वडिलोपार्जित आहे का कोणाची हिंमत? पण त्या बायका मी शेतात बायकांसोबत पाहिल्या. पण हे काय झालंय, फुरफुरी 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 फुकट कळण शेंडी वळवळ मोकार टेकन चौघीत लुगडं येत. आमच्या इथल्या बायका शेतात जातच नाहीत, नाशिकला जाऊन गोटू उचलतात. इथं शेतात जात इथं गोटू उचलतात का? काय नाटकं झाले हो सगळे. मी इतके गाव पाहिले का माझ्या गोळ्या संपल्या शरदराव का काय, मला काही कळत नाही का काय नाही, इतका अवघडपणा झाला. अहो, या मराठवाड्या लोकांनी शेतीला पांडुरंग समजा. हो, शेतीला ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे समजा. शेतीला भगवान शिवशंकर समजा. एक महाराज म्हणले, गिरगाव करू तुम्ही काही बोलतात. म्हणलं उचल्या इकडे. त्या महाराजांना म्हणलं, उचल्या, शेतीला पांडुरंग का म्हणायचं? शेतीला शंकर का म्हणायचं? शेतीला ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे का म्हणायचं? शेतीला मारुतीराव आहे का म्हणायचं? आप्पा, शेतीतल्या मालामुळं माळ जिती राहती. भाऊ, शेतीतल्या मालामुळं माळ जिवंत राहते. आणि ज्याची माळ जिवंत आहे त्याचा सनातन जिवंत आहे. आणि सनातन जिवंत ठेवायची ताकद फक्त शेतकऱ्याच्या रक्तात आहे. त्याच्या रक्ताचा घाम मातीत पडतो आणि तवा गहू ज्वारी तयार होत असती. म्हणून वारकरी संप्रदाय जिवंत ठेवायचं ताकद शेतीत आहे. म्हणून आदर करा शेतकऱ्याचा. चला, 2.5 मिनिटं आयुष्य शिल्लक राहिले. स्वामीजी महाराजाच्या हातात पाण्याचा पेला दिला, पिऊन मरावं का नाही? आता विमाने दारात शरदराव, विमाने. पण राहिलेल्या 30 सेकंदात महाराजाची वासना नखापासून शेंडी लोक उतवाली. आणि वय वर्ष 100 आणि 100 वर्षाचा महाराज म्हणला, ही तरुणपणात भेटली असती तर लग्न केलं असतं. तरुणपणात भेटली असती तर लग्न केलं असतं. वासनेचा संग होय अंतकाळी आणि तरी तपोबळी जन्म घरी. इतकी वासना बिकटे आणि ही जन सांभाळी ते नरे विठोबा.